नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, रनिंग झालेली आहे. तर त्याच्यानंतरनं जे डिस्क्वालिफाईड विद्यार्थी आहेत, जे की त्यांना अपात्र केलेलं आहे, तर त्यांची यादी काय केली की प्रत्येक विभागाने प्रसिद्ध करणे सुरू केलेले आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर 10,715 एवढे विद्यार्थी काय आहेत, की डिस्क्वालिफाईड आणि ॲब्सेंट आहेत दोन्ही मिळून. ओके. तर तुम्ही काय कराल, की इथं जर बघाल तुम्ही, ही कॉमन मेरिट लिस्ट लागत आहे, चंद्रपूरची लागलेली आहे, त्याची माहिती दिलेली आहे मी तुम्हाला. अमरावतीची सांगितली, नाशिकची लागलेली आहे. आणि इथे बघू शकता, की लिस्ट ऑफ डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत. याच्यामध्ये मी मगाशी यवतमाळची माहिती सांगितली, आता चंद्रपूरची माहिती सांगत. तर चंद्रपूरमध्ये जर बघाल तुम्ही, तर इथे ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. इथे सांगितले पेपर कधी वगैरे होते, तर 2/8 ते 11/8 या दरम्यान काय केली, की परीक्षा घेण्यात आली होती. त्याच्यानंतर 5/1 ला रिझल्ट लावण्यात आला होता 120 पैकी. त्याच्यानुसार काय करण्यात आली होती, की एक यादी 12/1 ला एक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, मेरिट लिस्ट होती. आणि त्याच्यानंतरनं जर बघितलं, तर ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त गुणात 120 पैकी म्हणजे 54 मार्क, तेवढ्या विद्यार्थ्यांना काय केलं, की 20 ते 22 तारीख यावेळेस काय करण्यात आली होती, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर त्यांची रनिंग जी होती ती 23/1 ते 3/2/2024 या वेळेत काय करण्यात आली, की त्यांची हे करण्यात आली होती, रनिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं. पण त्याच्यानंतरनं काय करण्यात आलं होतं, की या दरम्यान म्हणजे 22/1 ते 3/2/2024 या दरम्यान ज्यावेळेस विद्यार्थी हे होते, ज्या विद्यार्थ्यांना 120 पैकी मार्क पडले आहेत लेखी आणि ग्राउंडचे 80, अशी मिळून काय केलं, की त्यांनी यादी काय केली, की प्रसिद्ध केलेली आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आता जे कॅन्डिडेट हे झालेले आहेत, एलिजिबल झालेले आहेत आणि डिस्क्वालिफाईडची यादी तुम्हाला मी सांगत आहे. तर 200 पैकी बघा 45% पेक्षा कमी गुण म्हणजे 90 पेक्षा कमी गुण असलेले सगळे विद्यार्थी काय करतात, की अपात्र होणे. याच्यामध्ये फायनल लिस्टमध्ये त्यांना काय करणार, की घेता येणार नाही 90 पेक्षा कमी असणारे. तर तुम्ही बघाल, तर यांना इथं बघा हे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड आहेत. काही विद्यार्थी फर्स्ट इयर कॅन्डिडेट आहेत, यांना 98 मार्क पडलेत 120 पैकी आणि यांना जे रनिंग करण्यात येत होते, ते रनिंग करता आले नाही, त्यामुळे डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. तर डिस्क्वालिफाईडची ही यादी कंप्लीट तुम्हाला माहिती आहे. बघा त्यांनी जे टायमिंग दिलेलं आहे, तिथं बघा 24 एक आहेत. त्याच्यानंतर इथं 28 मिनिट आहेत. ओके, हा वेळ दिलेला आहे. काही विद्यार्थी इथे डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. तिथे बघू शकता डिस्क्वालिफाईड. लास्टला डिस्क्वालिफाईड हे त्यांचं हे आहे. तर टोटल बघाल तुम्ही 1075 एवढे वेटिंग विद्यार्थी होते. ते डिस्क्वालिफाईड केलेले आहेत त्यांनी. हं, बघा इथं बघाल तुम्ही डिस्क्वालिफाईड केलेले विद्यार्थी, तुम्ही जर पाहाल तर डिस्क्वालिफाईड ही यादी खूप मोठी आहे. 10,715 विद्यार्थी आहेत सगळे मिळून. तर इथे बघू शकता की 2,557 एवढे विद्यार्थी काय केले की डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. आणि जर टोटल बाकीचे त्याच्यानंतर अब्सेंट विद्यार्थी बघू शकता इथे. आता इथे जर बघाल तुम्ही चांगले चांगले मार्क विद्यार्थी होते. ते टोटल जर पाहाल तुम्ही, तर 10,715 एवढे विद्यार्थी आय थिंक आहेत इथे. 10,715 एवढे विद्यार्थी दोन्ही मिळून काय केलेले आलेत, अब्सेंट आणि डिस्क्वालिफाईड ही जी यादी आहे. त्याच्यामध्ये 2,058 एवढे विद्यार्थी काय आहेत, की अब्सेंट हे आहेत, डिस्क्वालिफाईड आहेत. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज भेटून जाणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.